बच्चों, हमने पिछले बार जो देखा था टप टप पड़ती, यह कविता मराठी की देखी थी। उसके प्रश्न उत्तर मैंने आप लोगों को लिखने के लिए कॉपी में दिए थे। आंसर मैंने यहाँ पे लिख के दिए हैं और वही आंसर आप लोगों को कॉपी में लिखने के लिए बोले थे। फिर से एक बार मैं बता रही हूँ आपको, यह आंसर आप लोगों को टप टप पडती कविताचे जे उत्तरं आहेत, प्रश्नांची उत्तरं, हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे। पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये हे उत्तर तुम्हाला पूर्ण दिसतील। प्रश्न आहे, प्रश्नाच्या समोर उत्तर दिलेली आहे। हे उत्तर तुम्हाला पूर्णपणे लिहून घ्यायची आहे वहीमध्ये। आणि आज आपण बघतो आहे समोरचा लेसन, म्हणजे आजारी पडण्याचा प्रयोग। आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ आहे द मा मिरासदार यांचा जन्म झाला आहे 1927 मध्ये। प्रसिद्ध लेखक, कथाकथनकार, गप्पा गोष्टी, गप्पांगण गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेट, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध। हे जेवढे आपण पुस्तकांची नावं वाचले आहे, हे सगळे यांचे प्रसिद्ध पुस्तकं आहे। कोणाचे? द मा मिरासदारांचे। हे जेवढे पुस्तकं आपण वाचले हे सगळे प्रसिद्ध आहे। नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, तसेच अंगत पंगत, बँडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहे। यांचे हे जे पुस्तकं आहे हे सगळे यांचे लिहिलेले आहे आणि हे प्रसिद्ध झाले आहे। आता पहा, मुलांचे आजारपणाबाबतचे विचार व त्यांचे दवाखान्यातील वागणे, त्याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे। हा पाठ जो आहे आजारी पडण्याचा प्रयोग, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की एक छोटासा मुलगा राहतो। तो छोटा मुलगा आजारी पडण्यासाठी प्रयत्न करतो, कारण त्याच्या घरी सगळे आजारी लोक असतात आणि आजारी पडलं की घरात त्यांची खूप मजा होते असं त्याला वाटते। आजारी पडणाऱ्या माणसाची खूप मजा असते असं त्या छोट्या मुलाला वाटते। त्यांना आजारी पडणाऱ्या माणसांना काय मिळते? हलवा मिळते, म्हणजे शिरा मिळते, फळं मिळते, गोड औषध प्यायला मिळते, डॉक्टरांकडे जायला मिळते, शाळेतून सुट्टी मिळते। अशा सगळ्या गोष्टी त्याला वाटते की किती मजा आहे बा आजारी पडलं म्हणजे। आणि तो काही आजारी पडत नाही, म्हणून एक दिवस आपला गंमत म्हणून तो आजारी पडून डॉक्टरांकडे जातो आणि त्याची डॉक्टर कशी फसगत करतात, म्हणजे त्याला कसं वापस पाठवतात घरी, असं ह्या पाठात सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता आपण पाठ सुरू करूया। आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो। आता हे इथले शब्द जे आहे हे कठीण शब्द दिले आहे। मी आता तुम्हाला सांगितलं ते सोपे शब्द। दुखणे करी म्हणजे आपण कधी बिमार पडलेलो नाही। आपण एकदाही कधी दुखणे करू नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। आपण कधीच बिमार पडलो नाही ह्या गोष्टीची त्या छोट्या मुलाला काय वाटली? लाज वाटली। छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते। त्याला वाटलं आपण एकही वेळ आजारी पडलो नाही, छे वाईटच आहे, आपण एखाद वेळी तरी आजारी पडायला पाहिजे असं त्या मुलाला वाटत होतं। का बरं वाटत होतं? आणि आजारी पडायचे होते। टायफॉईड, क्षय, निमोनिया असली मोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, मोठ्या बिमाऱ्यांसाठी नाही, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते असे छोट्या मुलाला वाटते। त्या मुलाला काय वाटते? हे मोठ्या बिमाऱ्या मला व्हायला नाही पाहिजे, टायफॉईडसारख्या, निमोनियासारख्या अशा मोठ्या बिमाऱ्या नाही, पण ताप येणे, खोकला येणे, सर्दी होणे असे तरी माझ्या वाट्याला यायला पाहिजे होते। एक छोटा लड़का है, छोटे लड़के को ऐसे लग रहा है कि मैं कभी भी बीमार नहीं पड़ा, और बीमार न पड़ने के कारण मुझे कुछ भी अच्छी चीज़ें छुट्टी नहीं मिलती, खाने को अच्छा नहीं मिलता, जो बीमार व्यक्ति को मिलता है खाने को, जो फल मिलते हैं, हलवा मिलता है, स्कूल जाने को नहीं मिलता, और सब उसके पीछे रहते हैं। तो ये सब मुझे मिलना चाहिए, इसलिए ये जो छोटा लड़का है उसको लगता है कि मेरे को बड़ी बीमारी नहीं होनी चाहिए, पर छोटी जो बीमारी है, सर्दी, खांसी, बुखार, इस प्रकार की, पोट दुखी वगैरह है ना, इस प्रकार की अगर बीमारी मेरे को ऐसे होता है तो कितना अच्छा है। तो देखो, डोकेदुखी यातली तरी काहीतरी मला व्हायला पाहिजे। आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधीची बाटली अजून असू नये। त्याला वाटते, उस लड़के को लग रहा है कि अपने खुद की एक भी बॉटल अपने घर में नहीं है, एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय। कभी मेरे को भी लगता है कि मेरे को भी एखाद इंजेक्शन लगना चाहिए, है ना। आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे। आई नेहमी खोकायची, बाबांना दर
8 दिवसांनी पड़से यायचेच. हमारे घर में किसी न किसी को कुछ न कुछ तबीयत ख़राब रहती थी. आई हमारी, उसकी मम्मी जो है वो हमेशा खांसी उसको रहती थी. उसके बाद में उसके पापा को पडसे मतलब सर्दी रहती थी. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. उसके भाई जो है बड़ा, उसको हमेशा बदन दर्द रहता था. कधी कधी ताईचे पण हात दुखायचे. कधी कधी दीदी के भी उसके हाथ पैर दर्द देते थे. तीही गादी टाकून झोपायची. वो भी सोती थी. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. वो भी सोती थी और सबके पास में अपनी खुद की दवाइयाँ थी और वो भी अच्छी अच्छी मीठी मीठी दवाई थी, ऐसा वो लड़के को लगता है. और खाने के लिए क्या मिलती थी? संतरी, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाना, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. और ये जो बीमार रहते थे फिर उनके लिए फिर इस प्रकार से फल भी घर में आते थे. अच्छा अच्छा खाना उनको मिलता था. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज़ व्हायचा. 2-4 दिवस अगर 2-4 दिन अगर तबीयत ख़राब रही, खाना नहीं हो रहा है, तो उसके लिए अलग से खाना भी बनता था, हलवा बनता था, ऐसा उसको लगता है. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीची मग मला अत्यंत दुःख होऊ लागले. ये सब वो देखता था और उसके कारण उसको लगता था कि मैं भी आजारी पडलो पाहिजे, मेरी भी तबीयत खराब होनी चाहिए. ते औषध या नावाखाली मोडत असतं. त्यामुळे त्यांना हात लावायचा नाही, सख्त मनाई असे, किसी के भी दवाई को हाथ लगाना नहीं, ऐसे सख्त मनाई थी. मतलब ऐसे घर में स्ट्रिक्ट किया जाता था. ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. मैंने भी दवाई लेनी चाहिए और मेरी भी तबीयत ख़राब होनी चाहिए, उनके बराबरी से मैंने दवाई लेनी चाहिए, ऐसे भी उसको लगने लगा. या विचाराने मला काही सुचेना. इस विचार से उसको कुछ भी नहीं सूझ रहा था. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. वो बीमार नहीं हो रहा था, इसलिए उसको जो बीमार पड़ते थे ना घर में, वो सबका गुस्सा आने लगा. त्यांच्या स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. वो खुद बीमार नहीं पड़ता था और बाकी लोग बीमार पड़ते थे. वो सब देख के उसको चीड आने लगी. ती मंडळी स्वतःच्याच इतका वेळ आजारी पडत होती. घर की जो मंडळी थी, ताई, आई, बाबा, दादा, हे बहुत बार बीमार पड़ते थे और अपन एक भी बार नहीं. माझ्या वाटणीला कोणतेच आजार येत नव्हते. मैं एक भी बार बीमार नहीं पड रहा. पण ते काही नाही, वो कुछ नहीं. आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचे असे शेवटी मी ठरवून टाकले. फिर एक बार उसने पक्का कर लिया कि मेरे को बीमार पड़ना ही है. अगर बीमार नहीं भी पड़ा तो मैं डॉक्टर के पास जाके मैं मेरे खुद के लिए दवाई लाऊंगा, ऐसे उसने पक्का निश्चय कर लिया. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. वो हमेशा की तरह दवाई की खाली बॉटल 3-4 ली और वो डॉक्टर के पास गया. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. उसने पैंट के जेब में एक अपने लिए भी एक बॉटल लेके गया था डॉक्टर के पास. दवाखान्यात खूप गर्दी होती. हॉस्पिटल में बहुत गर्दी थी. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे. बहुत भीड़ अगर रही तो उसको अच्छा लगता था, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येत होती. क्योंकि वहाँ पे नंबर लगने के लिए टाइम रहता था और उसके कारण वहाँ पे बहुत देर तक बैठना पड़ता था. वो उसको अच्छा लगता था. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोग. उसको बीमार लोग बहुत पसंद आते थे. उनके चेहरे भी उसको देखने में मजा आती थी. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. काही लोक कणत होते. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या हुशारकीने पाहत होते. कुछ लोग हैं जो कणत थे, मतलब तबीयत ख़राब होने के कारण उनसे मुंह से आवाज़ निकल रही थी. और कुछ लोग जो है वो इंजेक्शन लेने के बाद में हाथ के ऊपर ऐसे घसते हैं ना अपन, तो उसको ऐसे घस रहे थे और उनको बहुत अच्छा लग रहा था. ऐसा इसको लग रहा है की वो बड़े हुशार की मार रहे हैं, है ना. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. वो लोग